आर्थिक राजधानी आहे अशा मुंबईमध्ये धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही। पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज ज्या सरकारला आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे, असं काही कंपल्सरी करा ना। पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमच्या नोकऱ्या जातील। पण हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या धर्माचं जातीचं आणि भाषेचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार। भाऊ, जी गिरीश महाजनांना जिने खरं खोटं सुनावलं तिच्या विरोधात आता सदावर्तेच्या मुलीनं तक्रार केलेली आहे। बघा, सदावर्तेचं काही आमचं काही आम्ही त्याच्याशी फार काही डिबेटही आणि त्याच्याबद्दलची चर्चा आम्हाला नाही करायची आहे। पण सरकारचा माज जो आहे, सत्तेचा माज जो आहे तो त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाला आणि एका महिलेनीच यांना उत्तर दिलं। तिचा मुलगा अडलेला होता बसमध्ये आणि ती आपल्या मुलाला शोधायला निघालेली होती आणि ते ट्रॅफिक रस्त्यावर त्या ठिकाणी उभं होतं आणि स्वाभाविक आहे की एखाद्या आपल्या मुलावर या पद्धतीची काही आपत्ती होत असेल अशा वेळेस ती आई तुटून पडेल। हे काय आईचं रूपच हे दुर्गेचं असते असं आपण म्हणतो आपल्या संस्कारामध्ये, तर तिचा अवतार होता तो, ती काही राजकीय नव्हती। पण सरकारचा माज त्याच्यामध्ये लक्षात आला की खोटं बोला आणि रेटून बोला। जे काही 2023मध्ये संसदेमध्ये कायदा पारित झाला, बहुमतानं झाला, एकमतानं झाला, काँग्रेसने सपोर्ट केला त्या कायद्याला आणि तुम्ही लागू करत नाही। एकीकडे महिलावर अन्याय आपणच करायचा आणि एकीकडे महिलांसाठी आम्हीच आहो अशा पद्धतीचा दिखावा करण्याची, नौटंकी करण्याचं जे पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आणि त्याचा परिणाम त्या दिवशी एका महिलेनेच यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि ते बरोबर आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो। उद्धव ठाकरे यांना MLC दिल्याचं ठरलेलं आहे। जवळपास काँग्रेसची काय भूमिका आहे? कारण की राज्यसभा शरद पवारांना गेली, आता विधान परिषद जर त्यांना तसं तर काँग्रेसच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे महाविकास आघाडीची। मला संघटनेचे आमच्या PCC असेल किंवा CLP असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत। पण विधान परिषदेवर एकूणच काय म्हणणं आहे उद्धवजींच्या? तुम्ही अध्यक्ष असताना ते मुख्यमंत्री होते। मला आता त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। मूळ प्रश्न आहे की आता जे आमचं PCC आणि CLPने जे वक्तव्य काल केलेलं आहे, जो काही निर्णय ते घेतील त्याला आम्हाला समर्थन द्यायचं। भारताचे माजी सरन्यायाधीश BR गवई यांनी नुकतंच बागेश्वर धाम यांची भेट घेतली। बागेश्वर धामचे जे आहे तिथचे त्यांनी असं म्हटलं ट्विट करून किंवा पूज्य सरकार का आशीर्वाद पुरे समाज पर ऐसे ही बनते रहे। एकंदरीतच गवई यांच्या बागेश्वर धाम यांच्या भेटीवर आणि अनिसनं केलेले आरोप त्यावर काँग्रेस पक्ष कसं बघतो? आता ते माजी झालेले आहेत, ते आजी राहिले असते तर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ। व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळे त्यांनी माजी झाल्यानंतर काय करावं, कसं राहावं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी कसं राहिलं पाहिजे हे त्यांनी ठरवायचं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया नाही दिलं ते बरं होईल। महिला आरक्षण विधेयकावरून प्रेस कॉन्फरन्स युद्ध सुरू आहे, भरगतचं प्रेस कॉन्फरन्स भाजपच्या सुरू आहे, देशभरात तुमच्याही सुरू आहे। हे जनतेपर्यंत जो तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करताय की हे डिलिमिटेशन बिल आहे, महिला आरक्षण बिल नाही आहे, या प्रेस कॉन्फरन्समुळे काही फायदा होतोय का तुम्हाला? बघा, आम्हाला तर फायदा होणारच आहे, लोकांना हे कळलेलं आहे। मोदी मीडियाने दाखवलं नाही तरी सोशल मीडियावर त्या पद्धतीची प्रतिक्रिया सगळ्या स्तरातून आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भाजपने कितीही पाप लपवण्याचा प्रयत्न केला, महिलावर अन्याय करणारी भाजपची जी परंपरा आहे ती या निमित्तानं पुढं आलेली आहे आणि ते पाप लपवण्यासाठी
ते पाप लपवण्यासाठी हा प्रयत्न केला जातो. आपल्याला लक्षात असेल, जेव्हा 2023मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला विधेयक पारित झाल्यानंतर आपल्या देशातले प्रधानमंत्री गुजरातमध्ये जाऊन आपला मोठा सत्कार केला. हे सगळ्या देशांनी नाही, जगाने पाहिलेलं आहे. त्यामुळे एकीकडे सत्कार करायचा, एकीकडे 2024ला त्या निवडणुका जेव्हा लोकसभेच्या आल्या त्यावेळेस त्याच्यात महिला आरक्षण न घेणं आणि हे पाप लपवण्याचा एक प्रयत्न, असफल प्रयत्न हे करतात आहेत. आणि 131वी घटना दुरुस्ती जी आहे ही घटना दुरुस्ती देश तोडण्यासाठी होती, देशाला एकत्रित ठेवण्यासाठी नव्हती. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाजप कितीही केलं, कितीही मोर्चे काढले, काही केले, आणि त्या महिलांचंही आपण पाहिलं असेल, त्या महिलांना माहीतच नाही आम्ही कशासाठी मोर्चाला आलो, म्हणजे या महिला आणल्या गेल्या होत्या. त्यामुळे भाजपचा ही नौटंकीपणा आता देशाच्या लोकांनी ओळखून घेतलेला आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झाले. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये जे बंपर वोटिंग झालं, असं म्हणतात की परिवर्तनासाठी हे वोटिंग आहे. भाजपने विश्वास व्यक्त केला की पश्चिम बंगालमध्ये आम्ही चांगल्या मतांनी येतोय, जे वोटिंग झालं पश्चिम बंगाल. एक बघा, भाजप पश्चिम बंगालमध्ये येऊ शकत नाही, पण आता निवडणूक आयोगच त्यांच्याबरोबर आहे आणि EVM मशीन त्यांच्याबरोबर आहे. ते पाप त्याच्यातून केलं तरच निवडून येऊ शकतील, आणि आता निवडून येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ही बंपर वोटिंग ही जी झालेली आहे ही भाजपच्या अत्याचारी एकाधिकारशाही आणि त्यांच्या तानाशाहीच्या विरोधातलं हे मतदान आहे. पण निवडणूक आयोगाचं कृपा आता त्यांच्यावर कशी होते ते आपल्याला पाहायला मिळेल, आणि तेव्हा निकालाच्या दिवशी आपण त्याच्यावरची प्रतिक्रिया देऊ. महायुती सरकारमधील 3 जे घटक पक्ष आहे त्यांच्यात खात्यांवरून काही अदलाबदल होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर अर्थ खातं भाजपकडे आता आहे, पण आता एकंदरीतच महसूल खातं राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अशा काही चर्चा सुरू झाल्या. बघा, या सरकारमध्ये बेबनाव आहे, 3 तिघाडा काम बिघाडा या सरकारमध्ये आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री ते विधानसभेतच एकमेकाला भिडलेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सरकारमध्ये काही आलबेल नाही आहे. हे मलाईदार खातं कोणाकडे असेल, मलाई कोणाला राज्य कसं लुटता येईल, हे या सरकारमधून पाहायला मिळतं. मी तुम्हाला एक सांगतो की मी पुढच्या आठवड्यात राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आम्ही एक पत्र देणार आहे. विधानसभेतील तो विषय आणून राज्यातले 4 IAS सिनियर अधिकारी ते फूटानं टेप लावून किती जमीन, किती लोकांना काय भाव असेल त्याच्यावर पैसे घेण्याचं काम करताय. मोठ्या संपत्त्या त्यांनी गोळा केलेल्या आहे. त्या 4ही अधिकाऱ्यांवर कशी कारवाई सरकार करेल, आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या नंतर त्याच्यावर माझं लक्ष राहणार आहे. आणि विधानसभेमध्ये तो मुद्दा आम्ही उपस्थित करू. आणि हे 4ही जे IAS सिनियर अधिकारी आहेत, जे आता प्रशासनाच्या मुंबई याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्यांचं पूर्ण डिटेल आम्ही आता आमच्याजवळ घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये चाललेला भ्रष्टाचार, सरकार जे भ्रष्टाचार करते त्याचे परिणाम प्रशासनावरही आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्रास IAS अधिकारी या पद्धतीनं टेप लावून फुटीनं पैसे गोळा करण्याचं जे पाप चाललेलं आहे, तर हे सरकारच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे आणि सरकारच्याच भ्रष्टाचारामुळे चाललेलं आहे. म्हणून आता पहिले प्रशासनावर आम्ही त्या पद्धतीचा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग सरकारला त्याच्यामध्ये तावडीत पकडू. अधिकारी कोणत्या विभागाचे आहे, मुंबईत आहे तुम्ही म्हणता, आणि कोणत्या मंत्रालयाशी संबंधित? अरे, जमीन म्हटलं तर तुम्हाला समजलं आता काय, जमीन कोणाकडे असतं, अनेक विभाग आहेत त्याच्यामध्ये जमिनीचे. त्यामुळे समजण्यावाल्यासाठी इशारा कापी आहे. त्यामुळे आमची भूमिका जी आहे, आम्ही जेव्हा यांना पत्र देऊ त्या विषयावरचं, त्यावेळेस सरकार काय कारवाई करते, नाही तर सरकारही त्यांच्यासोबत मिळालेली आहे का, हे त्याच्यातून स्पष्ट होईल.